आमच्याकडे निवडलेली डेट काढलेली आणि एक ऊननी वाळवलेली अशी मिरची असेल। हा प्युअर इंदोरी धना आणि अख्खी पंजावाली सुंठ आहे किंवा एक अर्धी फील जो देण्याचं काम करतो हा दगडफूल। बाकी मसाल्यांच्या स्मेलला बॅलन्स करणारा मसाला तो आहे म्हणजे शहाजी। स्मेल देणारा जो मसाल्याला हवा असतो तो आहे स्टार एनिस किंवा बादल फूल। खूप चांगला असेल। दालचिनी अगेन हा इम्युनिटी बूस्टर आहे। तुम्ही बघू शकाल एकदम स्वच्छ, खसखस, जाळी नाही, काही नाही। स्पाइस वाला त्रिफळा आहे, मायपत्री म्हणतो, ही जायपत्री आहे। उत्तम क्वालिटीची प्युअर केरळची आपल्याकडे मिरी आहे। ही मसाला विलायची असेल, बडी इलायची पण म्हणतो आपण। एकदम बेस्ट क्वालिटीची हळकुंड म्हणजे ही शेळम हळकुंड आहे। खडाईंगचं तुम्ही साईज बघू शकाल। ती उत्तम दर्जाचा जिरा आहे। हिरवी विलायची ही ओरिजिनल आपल्याकडे केरळची आहे। प्रवाळयुक्त वेलचीयुक्त गुलकंद सुद्धा आपल्याकडे आहे। असा आपल्याकडे हा थंडाई मसाला आहे। हा जो आहे हा कतिरा गोंद याला म्हणतात। याला आपण पत्री खडीसाखर असं म्हणतो। आपल्याकडे उत्तम क्वालिटीचा सब्जा बी मिळेल। क्रिस्टल फॉर्म मध्ये खडीसाखर असते। ह्याला कावेडिया ज्वेलर्स आहे। हा आहे गोविंद हलवाई चौक। गोविंद हलवाई चौकामध्ये बागवान मस्जिद आहे, कावेडिया ज्वेलर्स आहे, इथे नाकोडा ज्वेलर्स आहे आणि हे आहे केला ब्रदर्स हे शॉप। या शॉपच्या अगदी बाजूलाच इथे गोविंद हलवाई चौकामध्येच रांका ज्वेलर्स आहेत आणि रांका ज्वेलर्सच्या बाजूलाच तुम्हाला हे केला ब्रदर्स बघायला मिळेल। हाय हॅलो नमस्कार, जय महाराष्ट्र मंडळी। मी वैशाली, मार्केट अँड मच मोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। तर फ्रेंड्स, आता उन्हाळा सुरू होणार आहे आणि उन्हाळा म्हटलं की सगळ्या गृहिणींना वेगवेगळ्या प्रकारचे मसाले तयार करायचे असतात आणि हे मसाले तयार करण्यासाठी आपल्या पुण्यामध्ये तुम्हाला निवडक मसाल्यांचे, उत्कृष्ट पद्धतीचे निवडक मसाले कुठे मिळतील हे आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। आणि हे दाखवण्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे पुण्यातील रविवार पेठ मार्केटमध्ये। आणि आज आपण जे दुकान एक्सप्लोअर करणार आहोत ते गेले 98 वर्षापासून ह्या मार्केटमध्ये हे दुकान आहे। दुकानचं नाव आहे केला ब्रदर्स मेवावाला। यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मेवा तर तुम्हाला मिळतातच, सोबतच मसाल्यासाठी लागणारे सगळे निवडक घटक पदार्थ अगदी निवडलेले तुम्हाला या ठिकाणी खरेदी करता येणार आहेत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि सगळे व्हरायटी आपण मसाल्यांच्या बघूया। नमस्कार दादा, आपलं पुन्हा एकदा आमच्या चॅनलमध्ये खूप खूप नमस्कार। पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं। खूप चांगला प्रतिसाद मागच्या वेळेला आपण दिला आहात आणि त्यासाठी खूप मनापासून आभार। उन्हाळा आलेला आहे आणि साहजिक आहे की उन्हाळा आला की आपण घरात आपला स्वतःचा मसाला बनवतोच आणि अनेक घर बनवतात, जुनी पद्धतच आहे। तर या प्रकारे आमच्याकडेही सुद्धा फक्त ड्रायफ्रूट नव्हे तर सगळे निवडलेले मसाले सुद्धा अगदी उच्च दर्जाचे आणि प्रत्येक हँडपिक्ड मसाले असे मिळतील, उपलब्ध आहेत। हे आज नाही तर गेल्या 97-98 वर्षापासून सुद्धा आम्ही मसाल्याच्या व्यवसायात कार्यरत आहोत। काही भागांमध्ये गोडा मसाला बनवला जातो, काही मध्ये काळा मसाला बनवला जातो, कोल्हापुरी मसाला वेगळा, लातूर साईडचा मसाला वेगळाच असतो, अलिबागचा वेगळा, कोकणी मसाला वेगळा। तर त्या प्रकारे घटक पदार्थ तरी मोस्टली सगळे सेम असतात, प्रमाण कमी जास्त हे सगळे तुम्हाला एका ठिकाणी मिळेल। रविवार पेठेतलं हा 98 वर्ष जुनं असा हा आमचा मसाल्याचा आणि ड्रायफ्रूटचा व्यवसाय असलेले दुकान आहे। तर तुम्ही या ठिकाणी आलात आमच्या दुकानात आणि मसाले घेण्यासाठी आणि चिंतित असाल तर काय कुठला मसाला काय प्रमाणात कुठला घटक पदार्थ टाकायचा, तर डोंट वरी, चिंता नको। आमच्याकडे या प्रकारची एक लिस्ट आहे, तयार तपशील आहे, त्यात सगळे मसाल्यांची यादी आहे। काय प्रकारे तुम्हाला तुमच्या रेसिपीमध्ये हवाय तसं आमचे जे स्पाइस एक्सपर्ट्स आहेत ते तुम्हाला गाईड करू शकतील। ज्यांना 30-40 वर्षाचा अनुभव आहे ते कशा प्रकारे काय मसाल्यांचं कॉम्बिनेशन ठेवावं ते तुम्हाला गाईड करू शकतो। मसाल्यामध्ये सर्वात पहिले बघायचं तर मिरची। आपल्याकडे लवंगी मिरची, बेडगी मिरची, गंटूर मिरची, काश्मीरी मिरची या प्रकारच्या भारतातून येणाऱ्या काही उत्तम क्वालिटीच्या ज्या मिरच्या आहेत त्या आपल्याकडे डायरेक्ट मिळून जातील तुम्हाला। हे प्रत्येक मिरचीचं देठ काढलेलं आहे, तुम्हाला प्रत्येकाला वेगळं देठ काढायची गरज नाहीये। आमच्याकडे निवडलेली डेट काढलेली आणि एक ऊननी वाळवलेली अशी मिरची असेल। पुढचा घटक पदार्थ जो खूप महत्वाचा मसाल्यासाठी तो आहे धना। हा प्युअर इंदोरी धना असल्यामुळे ह्याचा जो फ्लेवर आहे, ह्याचा जो स्मेल आहे हा खूप खूप डिस्टिंक्ट असतो आपल्या वेगळ्या दुसऱ्या कुठल्याही धन्यापेक्षा। हा प्युअर इंदोरी धनाच तुम्ही टाकला पाहिजे आपल्या मसाल्यांमध्ये। शिवाय आपल्या इकडचा गावरान धना सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे,
काही लोक त्यांच्या मसाल्यामध्ये प्रिफर करतात गावरान धना टाकण्यासाठी, ते सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे. मसाला म्हटलं की एक प्रकारची खणक हवी असते मसाल्यामध्ये, आणि ती येते या सुंठ पासून. ही अगदी चांगली अगदी छान वाळवलेली सुंठ आहे. बघू शकाल की तोडायला पण कठीण होत आहे आणि क्वालिटी पण बेस्ट आहे. येस, आणि अख्खी वाली सुंठ आहे, म्हणजे याची क्वालिटी खूप चांगली असते. हे बघू शकता, क्वालिटी बेस्ट आहे, पिवळसर वगैरे नाही, एकदम व्हाईट आणि एकदम असं गर असलेली ही सुंठ आहे. पुढचा अजून एक घटक पदार्थ आणि महत्वाचा म्हणजे तो आहे दगडफूल. हा आपल्या मसाल्याला जे एक मातीचा वास किंवा एक अर्धी फील जो देण्याचं काम करतो, हा आहे दगडफूल. ह्याच्यात खूप चांगले प्रोटीन असतात, खूप चांगलं कंटेंट आहे, आणि मसाल्यामध्ये अगदी थोड्या प्रमाणात पण हा जायलाच पाहिजे. की दगड फुलाशिवाय मसाला नाही बनत. आता आमच्या मराठवाड्यामध्ये जो काळा तिखट म्हणतो आम्ही, ते ह्याच्याशिवाय नाही बनत. नाही, तो अर्धी स्मेल आणि जे आपल्याला मातीचा जो कनेक्ट मसाल्यामध्ये हवा असतो, तो आपल्याला दगडफूलनेच मिळतो. पुढचा आणि खूप छान पदार्थ जो आहे तो आहे शहाजिरा. शहाजिरा अगदी महत्वाचा पदार्थ आहे. हा आपल्या मसाल्याला जो एक लॉन्जिटिव्हिटी किंवा त्याला जे लाईफ देतं, आणि त्याला मसाल्याला जे बाकी मसाल्यांच्या स्मेलला बॅलन्स करणारा मसाला तो आहे म्हणजे शहाजिरा. हा आपल्या साधा जिरा सारखा नाहीये, ह्याची ताकद आणि याचा वास खूप वेगळा असतो, म्हणून शहाजिरा बॉडीला कूल सुद्धा ठेवतो. त्यासाठी शहाजिरा उन्हाळ्याच्या मसाल्यामध्ये टाकलाच पाहिजे. महत्वाचा अजून एक घटक पदार्थ, दिसायला पण सुंदर असतो आणि टेस्टला स्मेलला खूप महत्वाचा एक स्वीट स्मेल देणारा जो मसाल्याला हवा असतो, तो आहे स्टार एनिस किंवा बादल फूल ज्याला आपण म्हणतो. हा अगदी उत्तम दर्जाचा आहे आणि हा आपल्याला बॉडीमध्ये इम्युनिटी बूस्ट करण्याचं काम खूप छान करतं. हा डायजेशनला पण इज करतं, कोलेस्ट्रॉलला कमी करतं, आणि शिवाय याला मसाल्यामध्ये, पुलावमध्ये, बिर्याणीमध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता. आपल्याकडे तुकडे नसून तुम्ही बघू शकाल अखंड बादल फूल जास्त हे तुम्हाला आढळतील. आणि वास घेण्यासाठी, तुम्हाला याचा सुगंध घेण्यासाठी प्रत्यक्ष दुकानाला व्हिजिट करावी लागेल, आणि तुम्ही स्मेल घेतल्याच्या नंतर पण क्वालिटी कळते ना त्याची. येस, नक्की. मसाल्यामध्ये पहिले टाकला जातो तो आहे आपला दालचिनी. तुम्ही दालचिनी बघू शकाल, ही एकदम उत्तम क्वालिटीची दालचिनी असल्यामुळे ह्याचा वास, सुगंध जे काय येणार ते खूप चांगलं असेल. दालचिनी अगेन हा इम्युनिटी बूस्टर आहे. हे मसाल्यामध्ये टाकल्यामुळे वासच नाही, सुगंधच नाही मसाल्याला, पण आपल्या इम्युनिटीसाठी लहान मुलं वगैरे असतील तर मसाल्यामध्ये दालचिनी हा प्रमाण टाकलाच पाहिजे. आणि दालचिनी ही तुम्ही टेस्ट करू शकता कशी, तर दालचिनीचा तेल असतो हा तुम्ही थोडासा करून जिभेवर ठेवायची दालचिनी. ते जिभेवर कसं तुम्हाला चुरचुरपणा येतो त्याच्यावर ठरतं की दालचिनीची क्वालिटी उत्तम आहे की फक्त कलर लावलेले बरेचसे डुप्लिकेट पण असतात. करेक्ट. दालचिनीमध्ये खूप फसवणूक होते बाजारमध्ये, पण आपल्याकडे उत्तम क्वालिटी आणि प्युअर दालचिनी तुम्हाला मिळेल. इथे येऊन तुम्ही ट्राय करू शकता. अजून एक महत्वाचा पदार्थ ते आहे लवंग. लवंगाशिवाय शक्यच नाही की आपला मसाला पूर्ण व्हावं, त्याला तिखटपणा यावं. चांगली लवंग कशी ओळखायची, तर त्याचा वरचा जो फूल असतो तो शाबूत आहे का नाही हे बघायचं असतं. आणि शिवाय एकदम लालसर दिसत असेल लवंग तर ती बेस्ट क्वालिटीची नसते. ती इंडोनेशियन किंवा इम्पोर्टेड अशी लवंग असते. ही जी आहे ही आपल्याकडची भारतातली लवंग आहे. ही कशी ओळखायची, तर ह्याची जी देठ आहे आणि याची जी खालचं आहे हे काळ्या रंगाचं दिसत असेल तर ही त्याचा तेल जे आहे लवंगाचा तो एकदम उत्तम आहे. आपला भारत देश प्रसिद्धच आहे मसाल्यांसाठी. लवंग म्हणजे या मसाल्यांसाठी तर आपल्यावर 200 वर्ष लोकांनी वेगळं वेगळ्या देशांनी राज केलं, पण हेच आपल्याकडचे केरळाचे किंवा वैभव आहे आपला, आणि हा आपण जपला पाहिजे. तर या प्रकारे आपल्याला भारतातल्या कोपऱ्या कोपऱ्यातून आलेले व्यवस्थित छान सुंदर निवडक मसाले या दुकानात तुम्हाला मिळून जातील. अजून एक पदार्थ मसाल्यामध्ये टाकण्यासारखा तो आहे खसखस. ही अगदी तुम्ही बघू शकाल निवडलेली आहे, स्वच्छ खसखस आहे. खसखस ही टाकली जाते मसाल्याची कन्सिस्टन्सी चांगली करण्यासाठी. जेव्हा तुम्ही तो मसाला आपल्या जेवणात टाकता, आपल्या कुकिंग मध्ये टाकता, तर तेव्हा त्या मसाल्याची कन्सिस्टन्सी आणि थिकनेस चांगली ठेवण्यासाठी खसखस टाकली जाते. आणि फ्लेवरफुल बनवण्यासाठी सुद्धा खसखसचा वापर केला. बघू शकाल एकदम स्वच्छ खसखस आहे, त्याच्यात जाळी नाही, काही नाही, क्वालिटी बेस्ट आहे. हो. पुढचा मसाला म्हणजे हा आहे त्रिफळा. हा चूर्ण नाही तर हा स्पाइस वाला त्रिफळा आहे. हा आपल्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आदिवासी भागात सुद्धा हा खूप प्रमाणात आढळतो आणि खूप कुकिंग प्रिपरेशन मध्ये टाकलं जातं. त्रिफळामुळे जेवणाला परत तुमच्या स्पाइसला पॅलेट एक मिळतो, एक टेस्ट फ्लेवर मिळतं, आणि थोडासा उग्र वास असतो याचा.
स्पेशली जे नॉन व्हेजिटेरियन जेवण जास्त तयार केलं जातं घरी, तर त्या मसाल्यासाठी तुम्ही थोडस त्रिफळाचं प्रमाण टाकलं पाहिजे. तर त्यांनी थोडस त्या फ्लेवरफुल त्याला रेसिपी अजून चांगल्या होतात. येस, नक्की. पुढचा मसाला तर ह्याला आपण कंकोळ म्हणतो. हा खूप डिफरंट एक प्रकारचा फ्लेवर आणतो आपल्या अख्ख्या जेवणात. ह्याला कबाब चिनी असंही म्हणतात. आणि बरेच प्रिपरेशन्स मध्ये ह्याला एक प्रकारचा स्वीटनेस, नॅचरल स्वीटनेस आणण्याचं काम हे आपल्या मसाल्यामध्ये करतं. आणि शिवाय एक स्वीट अँड स्पायसी असा एक बॅलन्स आपल्या मसाल्यामध्ये ठेवतो, मेंटेन करतो. हा खूप चांगला ऍडिटिव्ह आहे. तुम्हाला कोलेस्ट्रॉल, बीपी अशा काही गोष्टी असतील तर हा मसाल्याच्या माध्यमातून आपल्याला लोअर कोलेस्ट्रॉल करण्यासाठी मेंटेन होऊ शकतो. हा पुढचा मसाला तर ह्याला आपण मायपत्री म्हणतो. अनेक लोकांना हे ओळखूही जाणार नाही हा मसाला काय असतो, पण आपल्या प्रत्येक चांगला काळा मसाला किंवा चांगला गरम मसाल्यामध्ये मायपत्रीचा वापर केला जातो. अपूर्ण असतो आपला मसाला. अपूर्ण आहे. आणि हा एक छान असा जेलीफिश सारखा दिसणारा मसाला आहे, पण ह्याचा स्मेल आणि कलर हा आपल्या मसाल्याला खूप छान देतो आणि अगेन एनहान्स करतं बाकी मसाल्याच्या फ्लेवरला. हा मसाला त्यांच्या टेस्टला एनहान्स करणारा मसाला हा म्हणजे मायपत्री आहे. तुम्ही बघू शकाल आपल्याला कुठल्याही प्रकारचा रेडी किंवा ऍडिटिव्ह किंवा असे कलर टाकल्याची गरज नाहीये. 100 वर्ष ही दुकान चालली आहे तर ह्याच बेसिसवर की आमच्याकडे संपूर्ण हँडपिक मसाले जे तुकडा वगैरे असतात सगळं वेगळं केलं जातं आणि फक्त शाबूत आणि छान स्वच्छ दिसणारे जे आपले आलेले ग्राहक आहेत, कस्टमर्स आहेत, ते पुन्हा पुन्हा यावं आणि एकदा नाही तर त्यांनी पिढी यावं. त्यामुळे असं नाही, हँडपिक मसाले आहेत त्याचा वर्किंग वुमन्सला खूप फायदा होतो. एकतर वाळवलेले असतात, हँडपिक असतात, मिरच्या निवडून देताय तुम्ही, तर बरंचसं काम म्हणजे अर्ध काम तर तुम्ही इथेच करून देताय. कारण आम्ही समजतो की आजच्या काळात एवढा वेळ नसतो की प्रत्येक हँडपिक करावं, तर इकडे तुम्हाला प्रत्येक गोष्ट हँडपिक करून. पुढचा मसाला म्हणजे ही जायपत्री आहे. जायपत्री तर काय ओळखा पाहू हा काय असेल? नाही सांगता येणार. हा खर तर जायफळ तुम्ही खाल्ला असाल. जायफळच्या झाडाची फुलं आहेत. क्या बात आहे. त्याला आपण जायपत्री म्हणतो. ओके. आणि मला ऑलमोस्ट हा आणि हा मसाला सेम वाटतोय. सेम वाटतात पण डिफरंट आहे. अच्छा, म्हणजे फ्लेवर, टेस्ट सगळं वेगळं आहे. दोन्ही वेगळे, स्मेल डिफरंट आहे, फ्लेवर डिफरंट आहे. ओके. जायपत्री ही खूप गरम आणि उष्ण असते, तर ही खूप कमी प्रमाणात तुम्ही आपल्या मसाल्यामध्ये टाकली पाहिजे. पण टाकलीच पाहिजे कारण अगेन ही खूप चांगली आपल्या इम्युनिटीसाठी. तुम्ही बघत असाल की प्रत्येक मसाल्याचे काहीतरी गुण आहेत, गुणधर्म आहेत आणि आपल्या इम्युनिटीसाठीच काम केलेलं आहे. तर आपल्या पूर्वजांनी हा मसाला बनवणं किंवा इंडियन मसाला बनवण्याचा जो प्रकार आहे तो आपल्या इम्युनिटीला शाबूत ठेवण्यासाठी, येत्या पावसाळ्यासाठी आपल्याला तयार करण्यासाठी हा सगळा प्रपंच असतो. त्यामुळे हे टाकलेच पाहिजे आणि महत्वाचेच आहेत असे हे मसाले जिभेचे चोचले तर पुरवतात, सोबत आपल्या तब्येतीची पण काळजी घेतात. करेक्ट. तुम्ही इकडे DIY किंवा डू इट युअर सेल्फ तुम्ही आपल्याप्रमाणे इथे ही लिस्ट प्रमाणे निवडू शकता काय काय मसाला आहे. तुम्हाला फक्त तुमचं किती लोक घरात राहतात आणि किती किलो मिरचीचा मसाला बनवायचा आहे, आणि आमचे स्टाफ किंवा आमचे घरातले व्यक्ती तुम्हाला भरभरून सांगतील की काय प्रकारे काय तुम्ही मसाला बॅलन्स बनवला पाहिजे. आणि रविवार पेठेत असल्यामुळे इथे जुन्या बऱ्याच जवळ दळण्या आहेत, त्या तुम्ही इकडनं मसाला घेऊन त्याला दळण करून डायरेक्ट म्हणजे मिरची कांडप पण आहे तिथे आसपास. येस, इकडे जवळ सगळे अशा काही दळण्या आहेत जे या प्रकारचे खडे मसाल्यांना दळून देतील आणि तुम्ही डायरेक्ट मसालाच घेऊन जायचा. डायरेक्ट इथे यायचं आणि आपला DIY मसाला असा तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता विदिन वन डे. इन वन डे. कारण अनेक वेळा तुम्ही ब्रँडचे मसाले घेता पण त्यात काय कलर आहे, काय ऍडिटिव्ह आहे तुम्हालाही कळणार नाही, आम्हालाही कळणार नाही. तर इथे येऊन घटक पदार्थ स्वतःच्या हाताने तुम्ही निवडू शकता, त्यांना दळून घेऊ शकता आणि आपला मसाला बनवू शकता. आपल्या नावाचा ब्रँडचा स्वतःचा मसाला तुम्ही. बरोबर आहे. हे तुम्ही बघू शकता एकदम प्युअर आणि उत्तम क्वालिटीची प्युअर केरळची आपल्याकडे मिरी आहे. ही खूप चांगला हा स्पाइस आपल्याला भारताला देणगी आहे. आपलं सौभाग्य, आपलं विरासत आहे आपली ही, आपल्याकडे या प्रकारचे स्पाइसेस आहेत. आणि ही प्युअर काळी मिरी आहे, तुम्ही ओळखू शकता. ह्याच्या फक्त कलरनी, ह्याच्या फक्त कन्सिस्टन्सीने मिरी हे आपल्या जेवणात किंवा आपल्या किचन मध्ये लागणारच आहे. आणि 12 महिने लागतात. 12 महिने लागतात. तर काही लोक ह्याला
दगड टाकून त्याला कलर करून नको ते गोष्टींनी विकलं जातं. इथं तसं नाही. तर इथे आपल्याकडे अगदी प्युअर क्वालिटीची तुम्ही येऊ शकता, चव घेऊ शकता. हा आहे नाकेश्वर. नाकेश्वर पण टाकला जातो. त्यातनं मसाल्याला परत एक डिफरंट स्मेल आणि डिफरंट फ्लेवर येतो. तुम्ही बघाल की हे सगळे मसाले जे आहेत हे फक्त आपल्या फूडला, एक आपल्या जेवणाला, आपल्या पचनक्रियेला, आपल्या रक्तदाबासाठी, प्रत्येक वेगळ्या वेगळ्या ठिकाणासाठी महत्त्वाचे त्यांचे गुण आहेत. आणि शिवाय आपल्या जेवणाला अजून टेस्टी करण्यासाठी आहे. बरोबर आहे. ही आहे मसाला विलायची. एवढी मोठी विलायची तुम्ही बघितली असाल तर ही मसाला विलायची असते. याला बडी इलायची पण म्हणतो आपण. ही अरुणाचल प्रदेशहून येते आणि त्यात सर्वात जास्त पीक तिकडे होतं. आणि याचा पण स्मेल खूप खूप अर्धी येतो आणि आपल्या जेवणाला बाकीच्या स्मेलला सुद्धा बॅलन्स करण्याचं काम करते. एकही मसाल्याची डंक नाहीये, किडा नाहीये, काही नाहीये. सगळे इथे निवडलेले तुम्हाला मिळतील. ही प्युअर शेलम हलकुंड आहे. शेलम म्हणजे तामिळनाडूहून येणारी एकदम बेस्ट क्वालिटीची हळकुंड म्हणजे ही शेलम हळकुंड आहे. ह्याला कुठलाही वेगळा मिक्स साईज नाही आहे, एका कन्सिस्टंट साईजची हळकुंड आहे. सगळे मसाले झाले, पण तुम्हाला हवे असेल की ते वर्षभर टिकावे तर त्यासाठी खूप महत्त्वाचं नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आपल्या मसाल्यामध्ये जो असतो तो आहे खडा हिंग. खडा हिंगाचा तुम्ही साईज बघू शकाल. हा एकदम ओरिजिनल खडा हिंग आहे, राजस्थानचा असतो आणि याच्यातला स्मेल आणि कन्सिस्टन्सी खूप चांगली असते आणि आपल्या मसाल्याला संपूर्ण वर्षभरची लाईफ देतं. तुम्हाला बिलकुल चिंता करायची नाही की मसाला खराब होईल, कारण त्याच्यात खडा हिंग तुम्ही तेवढेसे याचे दाणे टाकलात आणि याचे खडे टाकलात की तो वर्षभर तुम्हाला. मी काय करते माहिती आहे का, मसाला ज्यावेळेस बनवून भरणीमध्ये ठेवते त्यावेळेस हे 2-3 खडे वरती ठेवते, म्हणजे मसाल्याला अजिबात जाळी लागत नाही किंवा मसाला खराब होत नाही. खराब होणार नाही. येस, परफेक्ट. आपण टाकतो तो आहे तमालपत्र किंवा बे लीफ म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. आणि खूप खूप महत्त्वाचा हा पण एक स्पाइस आहे. ह्यानी सुद्धा आपल्या मसाल्याची लाईफ चांगली राहते. आणि पहिले सुरुवातीला फोडणीमध्ये तुम्ही कुठल्याही जेवणात आपल्या इंडियन फूडमध्ये तमालपत्राचा वापर केलाही जातो. तुम्ही बघणार हा कुठलाही डंकी माल नाही आहे. हा स्वच्छ अख्खा संपूर्ण पत्ता आहे. कुठल्या याला खड्डा भोकं काही जास्त पडलेली नाही आहे. असा हा तमालपत्राची क्वालिटी तुम्हाला इथे मिळेल. आपल्याकडे अगदी उत्तम दर्जाचा जिरा आहे. हा जिरा एकदम राजस्थानचा जिरा आहे, एमपीचा जिरा असतो आपल्याकडे. आणि हा डायमंड कट जिरा आहे, म्हणजे कन्सिस्टन्सी असतो हा जिरामध्ये. आणि वर्षभराचं तुम्ही करू शकाल तर हा जिरा वापरू शकता. ह्याच्यात तुम्ही बघाल कुठलाही काडी वगैरे काही नाही, तुम्हाला परत जिरा निवडायची गरज नाही आहे. हा निवडलेला जिरा तुम्हाला ॲज इट इज मिळेल. सर, उन्हाळा आला की चांगल्या प्रकारची मोहरी आणि जिरे हे नवीन आवक असते शेतकऱ्यांकडनं, तर ही खूप चांगल्या प्रकारची तुम्ही बघू शकाल आपल्याकडे मोहरी आहे. आणि गावरान मोहरी आहे, कारण ही कन्सिस्टंट आहे. आपल्या घरातल्या प्रत्येक फोडणीमध्ये मोहरीशिवाय आपलं जेवण तयार होत नाही. तर तुम्ही चांगल्या क्वालिटीची मोहरी बघत असाल आणि जास्त क्वांटिटी पण बघत असाल तर आपल्याकडे स्वस्त दरात उत्तम दर्जाची गावरान मोहरी उपलब्ध आहे केला ब्रदर्समध्ये. शिवाय आपल्याकडे गावरान तीळ सुद्धा असतो. हा अगदी बेस्ट क्वालिटीचा गावरान तीळ आहे. तीळमध्ये कॅल्शियम भरपूर असतो. सांधेदुखी, गुडघेदुखी या गोष्टीसाठी रोज सकाळी तुम्ही 1 चमचा पण तीळ खाल्लात तर खूप खूप कॅल्शियमचा कॉन्टेंट नॅचरली आपल्याकडे येतो. स्पेशली व्हेजिटेरियन डाएटमध्ये सुद्धा गावरान तीळ तुम्ही खाल्लाच पाहिजे. तुम्हाला अशा बेस्ट क्वालिटीचे गावरान तीळ खरेदी करण्यासाठी कुठे यायचे तर केला ब्रदर्स, रविवार पेठ, पुणे या ठिकाणी. स्पाइस तो आहे आपली हिरवी विलायची. ही आपल्याकडे उत्तम दर्जाची आणि कन्सिस्टन्सी तुम्हाला मिळेल. ही ओरिजिनल आपल्याकडे केरळची आहे. तुम्ही कुठलाही दाना घ्या आणि याचं तुम्ही बघू शकाल ही भरलेली आहे, कुठली पोकळ इलायची नाहीये. राईट, अख्खी भरलेली वेलची आहे. याचा सुगंध पण एकदम उत्तम आहे. ग्रीन जी असते ती ओरिजिनल अशी आपण समजू शकतो. आणि नुसतं ह्याच्यामध्येच नाही, मसाल्यांमध्येच नाही तर बाकी इतरही आपण दररोजच्या किचनमध्ये बऱ्याचशा गोष्टीमध्ये ही वापरली जाते. हा फक्त तुम्हाला 1 किंवा 2 खडे याचे वाटीभर पाण्यात भिजवायचेत रात्री. सकाळी तुम्ही बघाल तर एकदम असं फुलून जाईल, जेली सारखं होऊन जाईल. आणि ते तुम्हाला अनुपाशी पोटी सकाळी असंच्या असं त्याला प्यायचं आहे, खायचं आहे. आणि ते तुम्हाला वॉटर रिटेन्शन किंवा बॉडीमध्ये पाणी वाचवून ठेवणार, धरून ठेवणार. आणि दिवसभर तुम्हाला उन्हाळ्यात विना चिंता तुम्ही फिरू शकता, कारण कतिला गोंदनी सकाळीच तुम्हाला
इम्युनिटी बूस्टर म्हटल्यासारखं. इम्युनिटी बूस्ट करणार, डायजेशन, कॉन्स्टिपेशन, ह्या सगळ्यासाठी कथिला गोंद हा खूपच बहुगुणी आहे. बहुगुणी असा आयुर्वेदिक हा एक नॅचरल देणगी आहे. म्हणजे नेहमीपेक्षा वेगळा डिंक आहे का? येस, हा जो रेग्युलर डिंक आहे आपला तो वेगळा, आणि हा जो आहे हा कथिरा गोंद याला म्हणतात. हे आपल्या जॉईंट साठी, कॅल्शियम साठी सुद्धा हा खूप चांगला. म्हणजे ज्यांना गुडघेदुखी आहे त्यांनी खायला पाहिजे. करेक्ट टोटली. गुडघेदुखीसाठी सुद्धा हा चांगला, जॉईंट पेन साठी सुद्धा हा खूप चांगला, आणि उन्हाळ्यात हा आपल्याला पाणी वाचून ठेवणार, तुमच्या बॉडीचं हीट स्ट्रोक पासून सुद्धा वाचून ठेवणारा असा. याला आपण पत्री खडीसाखर असं म्हणतो. तर ही औषधी असते. अनेक आयुर्वेदिक डॉक्टर हे लिहून देतात की उन्हाळ्याचा त्रास होत असेल तर तुम्ही पत्री खडीसाखर हे पाण्यात भिजवून असं सिरप सारखं पिलं पाहिजे. कारण ह्याच्यात खूप औषधी गुण आहेत जे आपल्याला बॉडीला गार ठेवण्यासाठी, कूल ठेवण्यासाठी ह्याचा उपयोग केला जातो. तर हे आपल्या दुकानात तुम्हाला केला ब्रदर्स मध्ये हे नक्कीच मिळणार रविवार पेठेत. पत्री खडीसाखर अगदी उत्तम आणि प्युअर क्वालिटीची तुम्हाला पत्री खडीसाखर अशा क्रिस्टल फॉर्म मध्ये मला मिळेल. हा एक प्रकारचा खायचा डायमंड असं तुम्ही बघू शकाल. तर हा क्रिस्टल फॉर्म मध्ये खडीसाखर असते. ह्याला दोरी खडीसाखर असं म्हणलं जातं, किंवा रस्सी खडीसाखर असं म्हणलं जातं. प्युअर खडीसाखर त्यामुळे असे क्रिस्टल फॉर्म मध्ये असते. उन्हाळ्यात ह्याचा खूप खूप उपयोग आहे. तुम्हाला उन्हाळ्यापासून वाचवण्याकरिता ग्लासभर पाण्यात तुम्ही थोडेसे याचे तुकडे ठेवले तर अगेन वॉटर रिटेन्शन साठी खूप चांगला हा आणि बहुउपयोगी असणारी खडीसाखर ही आहे. अजून एक लास्ट म्हणजे सब्जा बी आपल्याला माहितीच असेल, पण ह्याचे खूप उपयोग आहे. तुम्ही फालुदा किंवा सरबत किंवा काही बनवत असाल किंवा निंबू सरबत सुद्धा पित असाल तर सब्जा बीला तुम्ही पाण्यात भिजवायचं आहे, आणि सकाळी तुम्ही बघाल तर तो एकदम फुललेला बी तयार होईल. तर आपल्याकडे उत्तम क्वालिटीचा सब्जा बी सुद्धा अगदी होलसेल दरात मिळेल. उन्हाळा आला की उन्हाळ्यातल्या अजून काही महत्वाचे आपण डेली कन्झ्युम केलं पाहिजे नॅचरली आपल्याला स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी, तर ते आहे थंडाई आहे. जी थंडाई मसाला आहे. त्यानंतर रेडी पावडर आहे. तुम्ही डायरेक्ट दुधात त्याला टाकू शकता, किंवा त्याचा सिरप फॉर्म सुद्धा आहे जे तुम्ही यूज करू शकता. प्रवाळयुक्त, वेलचीयुक्त गुलकंद सुद्धा आपल्याकडे आहे जे तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता. जलजिरा आहे आपल्याकडे जो तुम्ही जलजिरा पावडर वापरू शकता. ताकचा मसाला आहे, ताकेत टाकणारा मसाला, त्याच्यात आमचूर पावडर आहे. शिवाय आपल्याकडे स्पेशालिटी म्हणून थंडाईचा रॉ वेगळा कॉम्बिनेशन सुद्धा आहे. तुम्ही घरी थंडाई बनवत असाल तर विदाऊट शुगर, विदाऊट ॲडिटिव्ह जे कंपन्यांमध्ये येतं त्यापेक्षा आपण स्वतः इथे हा कॉम्बिनेशन आहे. त्याच्यात बदाम, मगजबी, बडीशेप, गुलाब पाकळी अशा वेगळ्या डायरेक्ट कॉम्बिनेशन आहे. ह्याला तुम्हाला पावडर करून थोडंसं पाण्यात भिजवायचं आहे तर तुम्ही स्वतः DIY स्वतःचं थंडाई बनवू शकता. असं आपल्याकडे हा ओरिजिनल विदाऊट शुगर, विदाऊट एडिशन, नॅचरली रॉ असं आपल्याकडे हा थंडाई मसाला आहे. शिवाय आपल्याकडे या प्रकारे गुरुजी किंवा नामांकित ब्रँडच्या थंडाईचा डायरेक्ट रेडी आपल्याकडे सुद्धा होलसेल भावात MRP पेक्षा डिस्काउंट प्राइस मध्ये सुद्धा मिळेल. गुलाब पाकळी सुद्धा आहे वाळवलेली. तर हे तुम्ही कुठलाही डेझर्ट बनवत असाल, आईस्क्रीम बनवत असाल तर त्याला गार्निशिंग मध्ये टाकू शकता. सिरप, फालुदा घरात काही असं बनवू शकाल तरी त्याच्यात तुम्ही, आणि अशा प्रकारच्या काही पाहिजे तुम्हाला वस्तू तरी आपल्या दुकानात केला ब्रदर्स मेवाला रविवार पेठेत तुम्हाला हे सगळं मिळू शकतं. थँक्यू.